नमस्कार. आपण सर्वप्रथम आपल्या वेबसाईटचं लॉग इन, त्यानंतर व्हिडिओ कसे बघायचे, अमाऊंट विड्रॉल कशी करायची याविषयीची माहिती घेत आहोत. हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. लॉग इन करताना तुम्हाला www.SMARTMIND.com हे टाईप करायचं आहे. माझ्याकडे हे सेव असल्यामुळे इथं आलेलं आहे. तुम्हाला हे सर्च करावं लागेल. सर्च केल्यावर इथे वेबसाईट दिसायला सुरुवात होईल. आता लोडिंग होत आहे, व्यवस्थित बघा जरा. हे लोडिंग झालं. लोडिंग झालेलं आहे. इथे अबाउट अस आहे, यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल. इथे FAQ, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, इथे बघायला मिळतील. गॅलरीमध्ये तुम्हाला खूप सारे फोटो बघायला मिळतील. प्रॉडक्टमध्ये गेला तर आपण काय प्रॉडक्ट विकतो याची माहिती मिळेल. आणि कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला smartmind.comचे कॉन्टॅक्ट नंबर मिळतील. इथून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल तर इथे जाऊन तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. तर आता आपल्याकडे सगळे जुनेच मेंबर आहेत असं समजून आपण लॉग इनमध्ये जाऊ. हा लॅपटॉपचा व्ह्यू आहे. मोबाईलमध्ये याच्यापेक्षा थोडंसं वेगळं दिसतं, पण जवळपास याच मेनू किंवा हाच भाग त्याच्यामध्ये येतो. लॉग इनमध्ये आपण गेलो, लॉग इनला क्लिक केलेलं आहे. आता बघा इथे युजर आय डी आणि त्यानंतर पासवर्ड मागत आहे. युजर आय डी इथे जाऊन टाकायचा असतो. माझ्याकडे तो सेव्ह आहे. युजर आय डी आपला SM ने चालू होतो. SM मीन्स स्मार्ट माइंड आणि तो 6 आकडे असते. तो इथे टाकून घ्यायचा. इथे पासवर्ड न चुकता टाका आणि लॉग इनला क्लिक करा. जेव्हा तुम्ही रजिस्टर करणार असता तेव्हाच रजिस्टरला क्लिक करा. लॉग इनला क्लिक केलं की तुम्हाला या वेबसाईटमध्ये आतमध्ये इथे वरती तुमचा ID नंबर दिसेल आणि तुमच्या स्पॉन्सरचा ID पण दिसेल. त्यानंतर मोबाईलमध्ये हे जे घड्याळ टाईप दिसते ना, याला मेनू म्हणतात. याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला हे पर्याय इकडचे दिसतील. लॅपटॉपमध्ये हे डायरेक्ट दिसतात, मोबाईलमध्ये डायरेक्ट दिसत नाहीत. त्यासाठी तुम्हाला इथे अगोदर क्लिक करायचं आहे. यालाच मेनू म्हणतात. हे क्लिक केल्यावर तुम्हाला हे बाजूचे पर्याय दिसतील. लॅपटॉपमध्ये हे व्ह्यू थोडं वेगळं दिसतं. आता याच्यामध्ये बघा, सुरुवातीला इथे डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्डची ही माहिती आहे. यामध्ये अपग्रेड वॅलेट आहे, पेआउट वॅलेट आहे, डिरेक्ट इन्कम आहे, लेवल इन्कम आहे. तुमचे डिरेक्ट किती मेंबर आहेत तो इथे आकडा येतो. कॅशबॅक वॅलेट इथे आहे. त्यानंतर त्याच्या खाली पण आहेत. तुमची इथे जॉईनिंग डेट पडते, स्पॉन्सर ID आणि रेफरल लिंक. अजून खूप साऱ्या लोकांना रेफरल लिंक काढता येत नाही आहे. ही कशी काढू असे विचारतात. तर रेफरल लिंक काढताना इथे मोबाईलमध्ये ही अशी दिसते. इथून पण काढता येते आणि इथे तुम्हाला मेनूमध्ये पण रेफरल लिंक हा एक ऑप्शन आहे. इथून पण काढता येते. इथून काढा किंवा इथून काढा. ही काढण्याची पद्धत अगोदर सांगतो तुम्हाला. इथे क्लिक केलं आपण की इथे तुम्हाला ही दिसते. याला तुमची रेफरल लिंक म्हणतात. ही तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता किंवा इथे दिलेले आहे कॉपी युअर रेफरल लिंक. इथे क्लिक केलं की वरती तुम्हाला एक मेसेज येतो, त्याला ओके म्हणा. आणि ओके म्हटलं की हा लिंकचा कलर निळा किंवा हिरवा झालेला असतो. हा हिरवा झाला की ही लिंक तुमची कॉपी झालेली आहे. पुन्हा काही करायची गरज नाही. आता तुम्हाला ज्याला ही लिंक पाठवायची आहे तो व्हॉट्सअपमध्ये तुम्ही नंतर जावा. मी इथे व्हॉट्सअप उघडून ठेवलेलं आहे. मला समजा आता या ग्रुपला ही लिंक पाठवायची आहे. मी क्लिक केलं आणि इथे कॉपी पेस्ट करा. याच्यामध्ये हा पेस्ट ऑप्शन आला तर ही लिंक इथे ऑटोमॅटिक आलेली आहे बघा. आणि जेव्हा आपण इथून सेंड करतो, सेंडचं बटन दाबतो, तेव्हा ही लिंक ऑटोमॅटिक त्या माणसाला गेलेली असते. आता आपण परत बॅक येऊया. बॅक येण्यासाठी इथून मागे जाऊया आपण. हा हे पुन्हा ऑप्शन आलेले आहेत.
या ऑप्शनमध्ये बघा अपग्रेड वॅलेटमध्ये जे पैसे आहेत ते तुम्हाला काढता येत नाही आहेत. याच्यामध्ये साधारणतः तुमचे 3000 जमा झाले की या अपग्रेड वॅलेटमध्ये 1 रुपया तुमचा कट होणार नाही आहे. नेक्स्ट येणारा जो प्लॅन आहे त्या प्लॅनमध्ये तुम्हाला हे पैसे वापरायचे आहेत. हे पैसे कंपनी वापरणार नाही आहे, तुमचेच आहेत, तुमच्यासाठीच रिझर्व ठेवलेत. पेआउट वॅलेटमध्ये जी अमाऊंट आहे ती तुम्हाला उद्या काढता येणार आहे. उद्या म्हणजे 7 तारीख, 14 तारीख, 21 तारीख आणि 28 तारीख. महिन्यामध्ये एकूण 4 वेळा तुम्ही या पे आउट वॅलेटमध्ये जी अमाऊंट आहे तीच काढू शकता. आता ही अमाऊंट काढण्यासाठी काय करायचं आहे बघा, तुम्हाला वॅलेट स्टेटमेंटमध्ये जायचं आहे. वॅलेट स्टेटमेंटला तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये पहिला आहे विड्रॉल अमाऊंट आणि दुसरा आहे सक्सेस विड्रॉल. त्यापैकी विड्रॉल अमाऊंटला तुम्ही क्लिक करा. इथे क्लिक केलं की तुम्हाला इथे एक विंडो दिसेल. आता ती दिसणार नाहीये, पण ज्या दिवशी ही विड्रॉल चालू असते म्हणजे 7 तारीख, 14 तारीख, 21 तारीख आणि 28 तारीख महिन्याची, तर त्यावेळेला इथे एक विंडो येते. त्यामध्ये तुम्ही तुमच्या पे आउट वॅलेटमध्ये जेवढी अमाऊंट आहे तेवढी टाका आणि त्याच्या खाली एक बटन येईल सबमिट, ते दाबा. मग तुम्हाला तुमची अमाऊंट इथे पडलेली दिसेल. इथे सिरियल नंबर पडेल, तारीख पडेल, इथं तुमचा ID पडेल, इथं बँकेचं नाव पडेल, इथे तुम्ही किती रुपये विड्रॉल केले ते पडेल. त्याच्यातून TDS कट झाला तर तो इथे दिसेल, 5% कट होईल. ॲडमिन चार्जेस 5% कट होतील, म्हणजे एकूण 10% कट होईल. फायनल अमाऊंट तुमची इथं दिसेल आणि ही अमाऊंट तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या बँक खात्यावर जमा झालेले दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला पहिलं हे विड्रॉल अमाऊंट सेक्शन उद्या पुरा करून घ्यायचं आहे. पण हे पूर्ण करण्या अगोदर तुम्हाला तुमचा युजर प्रोफाईल जो आहे तो अपडेट आहे का चेक करून घ्या. कारण बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, की तुमचा जो बँक डिटेल्स आहेत याच्यामध्ये एडिट प्रोफाईलला जाऊन तुमची पहिली प्रोफाईल सगळी भरून घ्या व्यवस्थित. बघा मी एडिट प्रोफाईलला जातो. एडिट प्रोफाईलला गेल्यावर इथे तुमचं नाव टाकून घ्या, तुमचा फोटोही टाकता येतो, तुमचं नॉमिनी कोण असेल तर तो भरा, पिनकोड नंबर टाका, ईमेल टाका, कॉन्टॅक्ट नंबर टाका, डेट ऑफ बर्थ टाका, जेंडर टाका, ॲड्रेस टाका, सिटी टाका. जेवढी तुम्हाला माहिती भरणं शक्य आहे तेवढी भरा. त्यानंतर तुमचं स्टेट लिहा, सिटी लिहा आणि अपडेट प्रोफाईलला क्लिक करा. मग तुमची प्रोफाईल अपडेट होईल. त्यानंतर KYC मध्ये जा. KYC मध्ये गेल्यावर तुमचा अकाउंट नंबर इथे टाका, बँकेचं नाव इथे लिहा, कोणत्या शहरामध्ये ही शाखा आहे ते इथे लिहा. ID प्रूफ टाकला तरी चालतो, नाही टाकला तरी चालतो. ॲड्रेस प्रूफ असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी चालेल. पॅन कार्ड मात्र अद्ययावत करा, कारण तुमचा जो TDS 5% कट होणार आहे तो या पॅन कार्डलाच जमा होणार आहे आणि त्याचं तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे. यानंतर इथे अकाउंट होल्डरचं नाव टाका. कुणाचंही अकाउंट वापरलं तरी चालतं, ज्याच्या नावावर ID आहे त्याचंच अकाउंट असावं असा नियम नाही. घरातल्या कुणाचे अकाउंट असेल तरी ते तुम्ही वापरू शकता. इथं ब्रँच जे आहे ते लिहा, IFSC कोड लिहा आणि बँक अपडेट डिटेल्स करून घ्या. इथे क्लिक केल्यावर ते तुमचे डिटेल्स क्लिक होतील आणि त्यानंतर तुम्ही व्हॅलेट स्टेटमेंटमध्ये जाऊन विड्रॉल अमाऊंट जी आहे ती भरून घ्या. ही फक्त 7, 14, 21 आणि 28 तारखेला चालू होते, मध्ये हा ऑप्शन चालू नसतो. हे सगळं झाल्यावर बऱ्याच लोकांचा असा प्रश्न आहे की आम्हाला जे लेसन मुलांच्यासाठी आहेत ते आम्ही कुठून बघणार. तर त्यासाठी आपण स्मार्ट लर्निंग हा एक इथे ऑप्शन ठेवलेला आहे बघा. तर ज्यांना लेसन बघायचे आहेत त्यांनी इथं जायचं आहे. त्यानंतर स्टुडंट NLP इथे लिहिलेलं आहे, त्याला क्लिक करा. याला क्लिक केल्यावर तुमच्या समोर वेगवेगळे लेसन इथं आलेले दिसतील. हे बघा, हा पहिला लेसन आहे, न्यूरो पब्लिसिटी, एक्झरसाइज 1, एक्झरसाइज 2, एक्झरसाइज 3 आणि एक्झरसाइज 4.
या महिन्यामध्ये आपण 4 लेसन टाकलेले आहेत. सुरुवातीला हा लेसन बघा, हा पूर्ण समजून घेतला तरच हा बघा. काही लोकांना अशी सवय ओपन केलं की डायरेक्ट इकडचं लेसन बघतील, तर मुलांना समजणार नाही, तुमच्या लक्षात येणार नाही. तर हे स्टेप बाय स्टेप बघा, कारण हा लेसन संपला तर हा समजतो, हा आला तर इथे तुम्हाला इंटरेस्ट वाटतो, हा येत असेल तर त्याच्या पुढचं समजतो. त्यामुळे न्यूरोप्लास्टिसिटी हा लेसन पहिला बघा, याच्यावर 2-3 दिवस थोडंसं चिंतन करा. मग एक्झरसाइज 1 घ्या, तो झाला की त्याच्यावर 4 दिवस 5 दिवस सराव करा, वेगवेगळे शब्द घ्या. हे पूर्ण झालं की मग एक्झरसाइज 2 घ्या, तिथे एक 4 दिवस मुलांना सराव करून द्या. हे पूर्ण झाले की मग हा 3 घ्या, इथे पण 4-5 दिवस सराव करा आणि मग एक्झरसाइज नंबर 4 घ्या. प्रत्येक महिन्याला आपण 2 किंवा 3 लेसन नवीन टाकणार आहोत. त्याचा जास्तीत जास्त सराव करून घ्या, कारण सराव केल्याशिवाय या गोष्टी परफेक्ट मुलांना येणार नाही आहेत. दुसरी गोष्ट, हे फक्त मुलांना ओपन करून देऊन तुम्ही अभ्यास करा असं अजिबात सांगू नका, कारण मुलांच्या सोबत तुम्ही बसला तर तुमची मेमरी 10x म्हणजे 10 पट वाढणार आहे. त्यामुळं 10 पट जर मेमरी तुमचीही वाढली मुलांच्या बरोबर, तर त्यामध्ये काहीही तोटा होणार नाही. त्यामुळं तुम्ही मुलांच्या बरोबर हे व्हिडिओ पहा, त्यांच्याबरोबर अभ्यासाला बसा. दुसरी गोष्ट, हे व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता, 1दा 2दा 3दा 4दा, जोपर्यंत मुलांना समजत नाही तोपर्यंत वारंवार बघा आणि जास्तीत जास्त स्टडी करून मुलांच्या प्रगतीबरोबरच स्वतःचे ज्ञान वाढवा. हे करत असताना तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. त्यानंतर इथे जो आहे माय टीम, तर माय टीममध्ये तुमच्या नंतर किती लोक आलेले आहेत हे तुम्हाला बघायला मिळतं. तुमचं एकूण अकाउंटमध्ये किती पैसे जमा झालेले आहेत, किती तुम्ही विड्रॉल केलेले आहेत, यासुद्धा गोष्टीची तुम्हाला चांगली माहिती याच्यामधून मिळून जाते. हे सॉफ्टवेअर वापरणाऱ्या माणसाला फक्त ज्ञानच मिळतं असं नाही आहे, तर चांगले पैसेसुद्धा मिळतात. जास्तीत जास्त लोकांना रेफर केलं तर इथून तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येईल. याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. कोणती अडचण असेल तर आपापल्या सिनियरना विचारा, ते योग्य प्रकारे तुम्हाला मदत करतील. आपण सर्वांनी व्यवस्थित ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद.